लातूरमधील तळेगावच्या 300 एकर शेत जमिनीवर वक्फ बोर्डाचा दावा, शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. शरद पवारांच्या आकड्यांना देवेंद्र फडणवीसांचं ही आकड्यांनीच उत्तर, ज्येष्ठ म्हणत लावला टोला. बँक मॅनेजर अन खातेदारांमध्ये एकच फाईट, वातावरण टाईट, व्हिडिओ व्हायरल, नेटिझन सुसाट. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वैर नव्हतं, विरोधी पक्षात असल्यानं भूमिका, एकनाथ खडसेंकडून दिलजमाई करण्याचे संकेत. बाळासाहेबांनी ज्या दगडाला शेंदूर फासला त्या सरवणकरांचा माज उतरवला, महेश सावंतांचा हल्लाबोल. सासऱ्याच्या तिजोरीवर जावयानं मारला डल्ला. सर्वसामान्यांचा प्रवास महागणार, पीएमपी तिकीट दरात करणार वाढ. 8 डिसेंबर पासून कोकण रेल्वे मार्गावर धावणार विशेष फेस्टिवल गाडी. किमान पवारांनी तरी दिशाभूल करू नये, मुख्यमंत्री. महायुतीच्या आमदारांचा शपथविधी तर महाविकास आघाडीचा बहिष्कार. दिल्लीनंतर मुंबईत धोक्याची घंटा, प्रदूषणाच्या पातळीत वाढ. विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांची उमेदवारी अर्ज दाखल. घरातल्या बाथटबमध्ये आढळला लोकप्रिय अभिनेत्रीचा मृतदेह, मृत्यूचे कारण अस्पष्ट. विधानसभा पराभवानंतर शरद पवार ऍक्शन मोडमध्ये, केली महत्वाची घोषणा. पोलीस व्हेरिफिकेशनची कटकट थांबणार, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, पोलिसांना निर्देश. चेकअपला सांगून गेले आणि लक्ष्मीकांत बेर्डे याची ती आठवण सांगून नीलम शेर्के भावुक. देशातील जनतेची दिशाभूल करू नका, देवेंद्र फडणवीसांचं शरद पवारांवर पलटवार. पोटात गोळी लागल्यावरही ड्रायव्हरनं 5 किलोमीटर जीप चालवली, धाडस दाखवत वाचवलं 15 जणांचा जीव. मी 2 दिवसात राजीनामा देतोय, शरद पवारांच्या आमदारांचे मोठे वक्तव्य. आम्ही ठरवलंय, शरद पवारांना पुन्हा ईव्हीएम बाबत शंका. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेच्या एक्सप्रेसवर भीषण अपघात, एकाचा मृत्यू. वाईच्या ग्रामीण भागाला शेअर मार्केटचा डंख. बांगलादेशमध्ये आणखी एक इस्कॉन सेंटर आगीत भस्मात.